हॅलो. अजून जॉईन झाले नाहीत का? नाही झालं. थांबू एक मेसेज केलाय. हा मेसेज केला ना? मेसेज केलाय. हा. बरं, 1-2 मिनिटं थांबू. आणि सर ते ऑनलाईन एक्झामच्या नेटवर्कला प्रॉब्लेम येतोय का? कुणाला माहिती आज काय काय झालं काय माहित नाही मला. हॅलो सर. ते हा हा बोला की. सर एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येते. हा काय एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येते सर. तुम्ही दिला का आज? बॅड गेटवे येते. एरर हो दिला. बर बर, काय येत होतं प्रॉब्लेम? मग परत आता बॅड गेटवे येते, उघडत नाही. अरे बापरे. बर, मग त्यांनी काय लिंक दिली दिली होती का? एक्झाम. हा लिंक दिली एक्झाम. मेसेज पण आलता थँक्यूचा, युअर एक्झाम कम्प्लिटेडचा. पण त्याचा आता अजून एकदा स्क्रीनशॉट उघडलं तर काढून घेतला ना? हो काढलाय. हा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा परत अजून एकदा उघडल्यानंतर रिसेम एक्झाम म्हणते सर. स्टेटस कम्प्लिटेड यायला पाहिजे, पण रिसेम एक्झाम करा म्हणते. एक्झाम ओपन केली तर बॅड गेटवे येते. हा म्हणजे झालंय, ते संपलंय, डबल येणार नाही ना. हा मग स्टेटस कम्प्लिटेड का येत नाही? हा यायला पाहिजे, काहीतरी राहिलं असेल, त्यांचं त्रुटी असेल. ह्याचं मात्र आलंय, मॉक टेस्टचं कम्प्लिटेड आलंय. बर, आणि आता रेग्युलर दिलेलं आहे परीक्षा? कोणती सर? आज आज काय होती, कोणती परीक्षा होती तुमची? केमिस्ट्रीचा एक पेपर होता. हा मग ती दिली ना? हो. ती मॉक टेस्ट होती का खरी टेस्ट होती? नाही मॉक टेस्ट पहिलीच होती, जनरल नॉलेजची क्वेश्चन होती त्याची. कधी घेतली होती ती? 28 तारखेला. बर, त्याचं कम्प्लिटेड आले, त्याचं व्यवस्थित झालं सगळं, त्या दिवशीच झालं. हा 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 बर. आजचं एक्झामचं मात्र अडचणी यायला लागल्यात. अडचण म्हणजे काय आलं नेमकं? चालू झालं नाही का काय? तेच ना, पेज उघडत नाही, वेब पेज, बॅड वेब पेज म्हणताय. 502 बॅड वेब पेज. बर, म्हणजे एरर दाखवते. हा एरर दाखवतंय. आणि आता एक्झाम, रिसेम एक्झाम म्हणलं अजून एकदा देता येईल, पण ओपन होत नाही. हा पण एकदा दिल्यावर तुमचं पूर्ण झालं ना 1.5 तास? हो झालता. हा मग ते परत लॉक होतं ना, ते परत रिझ्यूम कसं होणार मग? बर, बरोबर आहे का तुमचा? पण ते पेपर आपण दिलाय का नाही ते कसं कळणार ना? आपण पेपर आपल्याकडून कंप्लीट केलाय, पण त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का नाही ते कसं कळणार? शेवटी काय मेसेज आलता सबमिट करताना? थँक्यू, युअर एक्झाम इज कम्प्लिटेड, सबमिटेड 35 क्वेश्चन. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हाच आपल्याला अरे हे झालं ना, कन्फर्मेशन झालं. बरोबर. मग म्हणजे स्टेटस कम्प्लिटेडचं? हा म्हणजे हा कम्प्लिटेड झालं, ह्याचाच आलाय ना थँक्यू, याचा अर्थ तुम्ही कम्प्लीट केले त्याबद्दलच थँक्यूचा मेसेज दिला ना त्यांनी. बरोबर आहे का? म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलं ते? पोहोचलं 100%. त्याशिवाय हा मेसेजच आला नसता ना. बरं. तुमचे प्रश्न पूर्ण झाल्यावर आणि टायमिंग पूर्ण झालं की तो मेसेज पॉपअप होतो तुमच्या ह्याच्यावर, मोबाईलवर. बरं. असं आहे ते. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. तिथं काय कोणी बसलेलं नसतं, ते सगळं सर्व्हरवरनं चाललेलं असतं. ज्यांची परीक्षा पूर्ण होईल त्याला हा मेसेज पाठवतो. सर्वांना आलाय. थँक्यू वगैरे आलेलं आहे ना? हो. थँक्यू, युअर एक्झामिनेशन इज कम्प्लिटेड. हा मग झालं, करेक्ट आलं, बस झालं. बरोबर आहे. ते फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला ना तुम्ही? हो काढला. मेसेजचा, हा ते महत्वाचं आहे. हो, तो काढून ठेवा फक्त. चालतंय.
ठीक आहे. अजून बाकीच्यांना फोन केला का तुम्ही? सांगितलंय का? नाही, करतो, मेसेज करतो आता. हा, सांगा म्हणजे चालू करता येईल आपल्याला. हा, स्क्रीन शेअर करू परत. हा, पेज दिसतंय सगळ्यांना? दिसतंय सिलेबस. सिलेबसचा, ओके. तर आपण आज थोडं इंट्रोडक्शन घेतो. दुसरा पेपर जो आहे आपला, पेपर नंबर 11, दॅट इज सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स. ओके, त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर बघणार आहे, फंडामेंटल्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स. सो स्टार्टिंग फ्रॉम what is measurement, what is measurand, and what is the need of measurement. Then we go on to block diagram of the measurement system and different characteristics of the measurement system, like static characteristics and dynamic characteristics and their responses. Why we need calibration of that system. All these things we are going to see in this particular chapter. Then definition of sensors and transducers. What is sensor and what is transducer? Principle of transduction.
Transducer is a device which converts one form of energy into another form of energy. That we call it as the transducer. So what is the principle of transduction? Suppose I am converting temperature into resistance, change in the resistance, change in temperature into change in resistance. Then it is a resistive type of transducer. Okay. So the principle of transduction is converting temperature into resistance. That is the principle. Similarly, change in temperature into change in voltage. That is another type. Change in temperature into change in current. That is another type of transducer. So different types of transducers are available which can convert the same physical quantity into different electrical quantities. Particularly, we are interested in electrical quantities. Okay. So, for example, if there is a change in temperature changes the intensity of light. Then एक मिनिट. हॅलो. हा पिरियड आहे ना 4 ला. हा. मला वाटलं 2च्या दरम्यान तुम्ही हे करता. हा हा हा. हा हा हा. 5च्या दरम्यान. हा. हो 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 हो. ठीक आहे ठीक आहे. Okay. So, I was discussing about the transducer. Okay, transducer is a device which converts one form of energy into another form of energy. And just now I give you the example of electrical transducer. Electrical transducers means the transducers which convert the non-electrical quantities into an electrical quantity. Temperature, pressure, volume, vibrations, acceleration, correct? All these are non-electrical quantities. So if the device is converting this non-electrical quantity into electrical quantity, like change in resistance, change in voltage, change in current, change in capacitance, change in inductance, like this, then we call them as electrical transducers. So two types of transducers are there. One is non-electrical transducers and second is electrical transducers. Any example of non-electrical transducer? Just now I told you, if there is a change in temperature, there is change in intensity of light. Now both these temperature and light, they are non-electrical quantities. So change in temperature getting converted into change in the intensity of light of a LED, for example. Then both are non-electrical quantities. So that is not an electrical transducer, it is a non-electrical transducer. So you must know which transducer is to be called as an electrical transducer and which transducer is to be called as non-electrical transducer. Correct? Both the types of transducers are available in the market. Okay. Then what is the basic difference between a sensor and a transducer? Just now I told you, sensors, they will sense the quantity, maybe physical quantity, maybe electrical quantity, maybe non-electrical quantity. Any quantity they will sense and they will give you some output. They will give you some output in reply to the sense. Okay. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देतील ते काहीतरी आउटपुट देतील. That we call it as the sensor. Whereas transducer will convert one form of energy into another form of energy. That we call it as a transducer. Correct? For example, LDR, light dependent resistor.
whenever the light falls on the LDR, what will happen? There is a change in resistance of the LDR. Correct. So light is getting converted into change in resistance. So that is the electrical transducer. Correct. So that we call it as a transducer. So almost there is no difference between sensor and transducer, except for slight amount of difference, you can say. In sensor particularly, we talk about the electrical sensors. Okay. Temperature sensors, pressure sensors, they generally convert it into electrical quantity. Sensors convert the physical quantity into electrical quantity, whereas transducers may or may not convert into electrical quantity. If it is an electrical transducer, then only it will convert physical quantity into electrical quantity. If it is a non-electrical transducer, then it will convert one physical quantity into second physical quantity. For example, change in temperature into change in intensity of light. Light is also non-physical quantity. Temperature is also physical quantity. So change in one physical quantity into change in another physical quantity. So that we call it as the transducer. Okay. Okay, then types of sensors. Different types of sensors are there. Just now I told you, sensor for sensing the temperature, they are there. Sensors for sensing the displacement. Okay, change in the displacement. Such sensors are there. Sensors for detecting the human activities, or like a motion detector, you can say. If someone moves, then they will detect the motion. Okay, so they are called as the motion detectors or motion sensors. So different types of vibration sensors. If there is a vibration, they will detect the vibration and they will tell you the magnitude of vibration. सेन्सरचं काम काय? नुसतं सेन्स करणंच नाही, तर त्याला क्वांटिफाय करणं. क्वांटिफाय करणं म्हणजे व्हायब्रेशन झालं हे ठीक आहे, पण किती व्हायब्रेशन झालं, किती इंटेन्सिटीचं व्हायब्रेशन झालं, हे पण क्वांटिफाय आपल्याला करावं लागेल ना. जसं आपण भूकंप म्हणतो, 1 रिश्टर स्केलचा झाला, 5 रिश्टर स्केलचा झाला, 8 रिश्टर स्केलचा झाला. हे काय? तर त्याची भूकंपाची जशी इंटेन्सिटी वाढत जाते तसं रिश्टर स्केल वाढत जातं. करेक्ट. सो आपण त्याला क्वांटिटीमध्ये देतो. 5.5चा रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे 5.5 कसं आलं? हे क्वांटिफाय केलेलं आहे, त्याला क्वांटिफाय म्हणायचं. तर व्हायब्रेशन नुसतं तिथं व्हायब्रेशन्स आहेत एवढं म्हणून भागणार नाही. व्हायब्रेशन्स आहेत म्हणजे किती इंटेन्सिटीचे व्हायब्रेशन्स आहेत, किती रिश्टर स्केलचे व्हायब्रेशन्स आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला क्वांटिफाय करावं लागेल. तर सेन्सरचं काम ते पण आहे की त्या क्वांटिटीला क्वांटिफाय करणं, की त्याला व्हॅल्यू देणं की एवढ्या व्हॅल्यूचं हे आहे. टेम्परेचर आहे, नुसतं गरम आहे असं म्हणून चालतं का? नाही. गरम म्हणजे किती गरम, थोडं गरम, जास्त गरम, मध्यम, असं नाही सांगता. आपल्याला मग सांगावं लागेल 28 डिग्री सेंटीग्रेड, 32 डिग्री सेंटीग्रेड, 34 डिग्री सेंटीग्रेड, असं आपल्याला फिगरमध्ये काहीतरी सांगावं लागेल ना. त्याला आपण प्रॉपर हे म्हणतो. तर सेन्सरचं काम काय? सेन्स करणं तर आहेच, फिजिकल क्वांटिटी, पण देणार जे आउटपुट आहे ते क्वांटिफाय करणं, त्याला काहीतरी क्वांटिटीमध्ये सांगणं. ठीक आहे. वजन म्हणजे वजन आपण सांगताना कसं सांगतो? किलोग्रॅम मध्ये. माझं वजन किती? 70 किलोग्रॅम आहे. तर आपण असं म्हणतो माझं वजन जास्त आहे, मध्यम आहे. ह्याच्यावरनं क्वांटिफाय काय होतंय का? नाही. मध्यम म्हणजे तुम्ही कशाला मध्यम म्हणताय, कशाला जास्त म्हणताय आणि कशाला कमी म्हणताय? इट मे व्हॅरी, इट मे चेंज. करेक्ट. यू हॅव टू क्वांटिफाय. तर वेइंग मशीन मध्ये पण सेन्सर वापरलेले असतात. ती वेइंग मशीन मधले सेन्सर तुम्हाला एक्झॅक्टली क्वांटिटी सांगतात की एवढ्या वजनाची वस्तू इथं ठेवलेली आहे. ठीक आहे, त्याला क्वांटिफाय म्हणायचं की बाबा 75 किलोची वस्तू इथं आहे, 60 किलोची वस्तू इथं ठेवलेली आहे. म्हणजे यू आर टेलिंग इट इन करेक्ट युनिट्स और करेक्ट क्वांटिटी.
So that is the another important job of the transducer or sensor. It has to quantify that quantity. Types of sensors, I have told you, there are different types of sensors. See, here is a list of, here you can see. इथे तुम्हाला दिसतंय रेझिस्टिव्ह ट्रान्सड्युसर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सड्युसर आहेत मार्केटमध्ये. इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर्स आहेत, करेक्ट. Resistive transducers, inductive transducers, capacitive transducers, and electronic transducers and actuators. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक मध्ये काय आहे, शक्यतो नुसता ट्रान्सड्युसर नाही तर त्याच्या सिग्नल कंडिशनिंग युनिट सुद्धा त्याच्याबरोबर येतं. ठीक आहे. हे जे आहेत रेझिस्टिव्ह आपण बघितलं, हा जो आहे तो इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर. इंडक्टिव्ह इलेक्ट्रिकल क्वांटिटी, दॅट इज इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर. कॅपॅसिटन्स इज इलेक्ट्रिकल क्वांटिटी, दॅट इज इलेक्ट्रिकल ट्रान्सड्युसर. मग इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्युसर कुठले, ज्याच्यामध्ये सेमी कंडक्टर वापरले गेलेले आहेत, आयसीज वापरले गेलेले आहेत, सिग्नल कंडिशनिंग युनिट्स, सर्किट्स वापरले गेलेले आहेत, ते सगळे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सड्युसर मध्ये येतील. करेक्ट. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर वापरतात. थर्मोकपल मध्ये, प्युझो इलेक्ट्रिक एलिमेंट मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. हॉल इफेक्ट मध्ये सेमी कंडक्टर मटेरियल वापरतात. फोटो इलेक्ट्रिक मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. एलडीआर मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. फोटोव्होल्टाईक सेल म्हणजे सोलर सेल, याच्यामध्ये सेमी कंडक्टर वापरतात. फोटो डायोड मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. फोटो ट्रान्झिस्टर मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. पायरोमीटर्स मध्ये सेमी कंडक्टर वापरतात. स्मार्ट सेन्सर तर सगळे सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिकच आहेत, प्रश्नच नाही. ओके. टेम्परेचर सेन्सर LM35, हा तर आयसीच आहे. याच्यामध्ये सेन्सर पण आहे आणि सिग्नल कंडिशनिंग युनिट पण आहे. LPG सेन्सर्स, याच्यामध्ये सुद्धा सगळे PIR सेन्सर्स. ऍक्च्युएटर्स म्हणजे रिले, सोलेनॉइड वॉल्व्स, ऑप्टोकपलर्स, ह्याला ऍक्च्युएटर्स म्हटलं जातं. ठीक आहे. रिले आपल्याला माहिती आहे, रिले आपण ऑन ऑफ करण्यासाठी वापरतो. समजा हिटर ऑन करायचंय मला, तर रिलेला ऑन केले की हिटर ऑन होणार, रिले ऑफ केले की हिटर ऑफ होणार. ठीक आहे. एखादा अप्लायन्स मला ऑन ऑफ करायचं असेल तर मी थ्रू रिले त्याला ऑन ऑफ करू शकतो. सोलेनॉइड म्हणजे आपण वॉल्व मला ऑन ऑफ करायची, पाण्याची वॉल्व आहे. ठीक आहे. समजा 4 लाईन आहेत, मला एका लाईनला पाणी सोडायचंय, तर बाकीच्या 3 वॉल्व्ह ऑफ ठेवणार मी आणि एक वॉल्व ऑन करणार. एक वॉल्व ऑन केली की त्या वॉल्व मधनं पाणी जाईल. ठीक आहे. आपण तोटी फिरवतो म्हणजे वॉल्व ऑन ऑफ करतो आपण. ठीक आहे. फक्त मॅन्युअल आहे ती. इथं आपण इलेक्ट्रॉनिक वॉल्व वापरतो, व्होल्टेजच्या साह्यानं ऑन ऑफ केलं जातं. आपण जसं फिरवतो तसं फिरवत नाही तिथं, तर तिथं मध्ये एक रॉड प्लेस केला जातो. फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, ठीक आहे, आणि इथं ती वॉल आहे अशी.
या वॉलला असं होल असतं आणि इकडून पाणी येते इनलेट आणि इकडून पाणी जाते आउटलेट. हा रॉड जो आहे तुमचा, हा रॉड एकतर याच्यामध्ये जाईल म्हणजे पाण्याला अडवल, नाहीतर याच्यामधनं बाहेर येईल. ठीक आहे. हा रॉड जो आहे हा असा वर येईल नाहीतर आतमध्ये जाईल. आत गेला की पाणी ब्लॉक होतं, इकडून तिकडे पाणी जाऊ शकत नाही पाईप मधनं. अगदी सिंपल प्रिन्सिपल. ह्या अशा प्रकारच्या अरेंजमेंटला आपण सोलेनॉइड म्हणतो, ह्याला सोलेनॉइड वॉल्व म्हणतात. मॅग्नेटिक प्रिन्सिपल वर ते ऑपरेट होतात, मॅग्नेटिझमचा वापर. आणि ऑप्टोकपलर्स, ऑप्टोकपलर्स आर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस or ICs available nowadays. And what we do, we turn on the walls or power equipments. Power equipments म्हणजे high power equipments like geyser, heater, furnace, okay, motors, high HP motors, याला आपण हाय पॉवर लोड्स म्हणतो. सो टू these loads आपण आपल्याला माहिती आहे आपण रिले मधनं त्याला ऑन ऑफ करू शकतो. आणि दुसरा एक पर्याय इलेक्ट्रॉनिक पर्याय जो आहे तो म्हणजे ऑप्टोकपलर्स. युझिंग ऑप्टोकपलर्स ऑल्सो यू कॅन टर्न ऑन अँड टर्न ऑफ द हाय पॉवर लोड्स. सो ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू स्टडी इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. येते लक्षात? या आता मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रान्सड्युसर आहेत त्यामध्ये एक पहिला जो येतो तो रेझिस्टिव्ह. ऍक्च्युली 100 ते 200 प्रकारचे वेगवेगळे ट्रान्सड्युसर्स आहेत मार्केटमध्ये, परंतु आपल्यासाठी फक्त अगदी काही मोजकेच त्यांनी ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये रेझिस्टिव्ह मधले काही थोडेफार आहेत, काही इंडक्टिव्ह मधले आहेत, काही कॅपॅसिटिव्ह मधले आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक आहेत. असे मिळून एक 20 ते 25 फक्त आपल्याला स्टडीला आहेत, 20 ते 22. बाकी सगळे त्यापेक्षा अजून खूप जास्त ट्रान्सड्युसर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे. आपल्याला तेवढ्या डेप्थ मध्ये त्यांनी ठेवलेलं नाही सिलेबसमध्ये, अगदी वरवरच्या लेवलला ठेवलेलं आहे, फार काय आपल्याला हे केलेलं नाही. बेस वन इम्पॉर्टंट थिंग इज टाइप्स ऑफ सेन्सर. आता मी सांगितलं टाइप्स मध्ये 2 प्रकारे आपण टाइप्स हे क्लासिफाय करू शकतो. एक बेस्ड अपॉन देअर इलेक्ट्रिकल क्वांटिटी दे आर चेंजिंग. फॉर एक्झाम्पल ज्या ट्रान्सड्युसर मध्ये किंवा सेन्सर मध्ये चेंज इन रेझिस्टन्स होतो, कशामुळे पण, टेम्परेचर बदलल्यामुळे चेंज इन रेझिस्टन्स, लाईट पडल्यामुळे चेंज इन रेझिस्टन्स, व्हायब्रेशनमुळे चेंज इन रेझिस्टन्स, किंवा इतर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीमुळे चेंज इन रेझिस्टन्स होत असेल, ते सगळे ट्रान्सड्युसर हे रेझिस्टिव्ह टाइप ऑफ ट्रान्सड्युसर्स या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. करेक्ट? So all those transducers who change their resistance subject to the change in the physical quantity, they are all classified into resistive type of transducers. Similarly, in inductive transducers, there is a change in inductance. There is a change in inductance. Inductance is of 2 types. One is self-inductance and second is mutual inductance. So change in inductance means change in the self inductance or change in the mutual inductance. Both are valid. So all those transducers who change their inductance, self inductance or mutual inductance due to the change in the physical quantity, they are all grouped together in the category of inductive transducers. Correct? Third one is capacitive transducers. Clearly the name suggests that there is a change in the capacitance value. Okay. We know that the capacitance value changes
how the capacitance value changes? C is equal to epsilon A upon D. This is the basic formula for capacitance. A upon D. So C is the capacitance, epsilon is the permittivity of the medium. Okay, we know that how the capacitor is manufactured. There is a parallel plate. Two plates are taken, and in between these two plates, you put the dielectric medium. Dielectric means insulating medium. Correct? So this is a dielectric medium. So what is there in the dielectric medium? Nothing, just like glass. If I keep a glass is a non-insulator, you can say. So if I keep a glass in between the two parallel plates, then the permittivity of the glass, that is given by epsilon. Okay, that is given by epsilon. So if I change this medium, what will happen? The capacitance is going to change, because capacitance depends upon what is the medium you are using. Okay, if I use air as a dielectric media, then the capacitance value will be different. If I use glass as a dielectric medium, then the capacitance value will change. If I use some other insulator like maybe wood is a insulator. If I use wood as a dielectric medium, then the capacitance value will change. Okay, it means that capacitance value will depend upon which dielectric medium you are using. Correct. If you change the dielectric medium, the capacitance value is going to change. Secondly, capacitance also changes due to change in area of cross section. What is area of cross section? If this is one plate and suppose this is another plate, correct, then the area of cross section is only this much, this one and this one. This is the area of cross section. This is not the area of cross section. This one is not the area of cross section. This one is not the area of cross section. Area of cross section कुठला झाला? फक्त एवढाच. This much part. Correct. So if the two plates, they are going in and out of each other, अशी जर आत बाहेर होत असतील, then the area of cross section will change continuously. And if the area of cross section changes, then there is directly the change in the capacitance. And third one is distance between the plates. If the distance between the plates changes like this, then also the capacitance value will change. So capacitance value depends upon three different parameters, you can say. One is the dielectric medium you are using. If you change the dielectric medium, the capacitance value is going to change. If you change the area of cross section, keeping the distance constant, if I change the area of cross section of the two plates, then also the capacitance value is going to change. Or if I change the distance between the two plates, if I make them up and down the plates, then also the capacitance value is going to change. Correct? So capacitance value depends upon three different parameters. So what you can measure? You can measure the
Displacement, suppose this is the distance. If due to displacement, this plate comes over here, then the capacitance value will proportionally change. Okay, or if the due to displacement, the plate goes down, then D will increase. If D increases, C will decrease. Capacitance value will decrease. Correct? Okay, if the displacement is vertical. On the other hand, if the displacement is horizontal like this, one plate is constant, upper plate, and lower plate can displace from one point to another point. Then what will happen? Another, again, area of cross section will change. And due to that, the capacitance value will change. So you can measure vertical displacements, you can measure horizontal displacements by measuring the change in the capacitance value. Correct? Or if I keep both the constants, area of cross section as well as distance between the plates, and if I change the glass slab, if I move in and out the dielectric medium, then also the capacitance value is going to change. Correct? So either of the three quantities is changed, either the dielectric medium or the area of cross section or the distance between the two plates. Normally, the capacitive transducers, they are used for displacement measurements. Maybe angular displacement, maybe linear displacements. Okay. Angular means circular displacements. Okay. What is the angle of, by what angle the displacement has taken place? आपल्याला माहिती आहे अँगल आपण डिग्रीज मध्ये मोजतो. हे जे चक्र आहे ते चक्र किती डिग्रीजनं फिरलं, 40 डिग्रीनं फिरलं, 50 डिग्रीनं फिरलं, 90 डिग्रीनं फिरलं, का 280 फिरलं, का 360 फिरलं, आपण त्याला त्या क्वांटिटी मध्ये आपण त्याला मोजतो. ठीक आहे. So you can measure the angular displacements as well as linear displacements. Both the things you can do. So same is true for inductive transducers. We know that inductance also depends upon what is the, you can say, not dielectric medium, but what medium you can call it as? What is the core you are using? Which core? Permeability medium. What is the permeability medium? Correct. Magnetic materials are permeable. They allow the magnetic flux lines to pass through them. Correct. For example, iron. Iron is a good permeability medium because it allows magnetic flux lines to pass through it. Steel, stainless steel is a good magnetic medium, permeability medium. It allows the magnetic flux lines to pass through it. Okay. But glass, wood, they are not permeability medium. They are diamagnetic, you can say. They are diamagnetic. They do not allow magnetic lines, flux lines to flow through them. Okay, they will not allow. So, in the inductive transducer also, the change in the inductance depends upon number of turns. Okay, will depend upon the number of turns. Then permeability medium, which permeability medium you have used, and area of cross section, of course, of the turns. Number of turns and area of cross section of the turns. It will depend upon all these things. So if you change the permeability medium, if you change the number of turns, or if you change the area of cross section, then the inductance of that coil is going to change. That we know. Correct? So we can use these inductive transducers for linear measurements or angular measurements, displacements, angular displacements, linear displacements, we can very easily measure them. Resistive transducers, change in the resistance. Okay, change in the resistance due to change in the temperature. They are called as thermistors. Okay, thermal resistors.